श्री गणेशाय नमो श्री रामचंद्राय नमो उद्धोरोनिया ते केसरी विजयी झाला कपी केसरी येरी राहोनी गणंतरी मधुर स्वरी अनुवादे. गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचा अनुसंधान सुंदर कथा चालू आहे. हनुमंतानं अप्सरेचा उद्धार केला. संत संगतीमुळे हनुमंताच्या पायामुळे अप्सरेचा उद्धार झाला. पण ती अप्सरा जाता जाता सांगते, हनुमंता नीट ऐक. तुझे उपकार हनुमंता काय मी उतरली व्हावे आता. काही विनवित तत्वता सावधानता सर्वात महत्वाची किंमत आहे तो म्हणजे उपकार. उपकार कायम लक्षात ठेवायचा असतो. शिवलीला अमृतमध्ये सुद्धा सांगितलंय, जी माणसं कृतज्ञ ती माणसं शेपट्याच्या आळ्याच्या जन्माला जातात. परंतु या ठिकाणी सात्विक असणारी अप्सरा आहे, जीवनाचं सोनं झालेलं आहे. हनुमंताचा उपकार तिनं जाणला आणि हनुमंताला हितोपदेश सांगू लागली. त्याही वरी रामस्मरणसी आहरणसी डुल्लतो. असं बोलू लागली, हनुमंता हनुमंता आम्ही तू दांडुका मिळवाय बराठी मिळवाय दांडका मिळवाय, पण मी तुला एक गोष्ट सांगते. रामस्मरणा पुढे विघ्न काय पुढे आश्चर्य देखील वाढे कोडे तुझ पुढे सांगेन. तू दांडका मिळवाय आताच सांगितलं, काही काळ सुद्धा तू मोजत नाही. वरून तुझ्या मुखामध्ये अहर्निशी राम नाम आहे. तुला कोणीही काही करू शकत नाही. ठाम विश्वास माझ्या मनामध्ये तरी सुद्धा तुला हिताचं सांगते. ऐक, तू भारती श्रीराम भक्त नेण्याची कपटाची मात पट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र. तू रामाचा निश्चित भक्त आहे, निश्चित नाही खरा भक्त आहे. ह्याच्यामुळे तुला कपट ओळखता येत नाही. ज्याची अंतर्वृत्ती, आमची फक्त बाह्यवृत्ती या ठिकाणी राम आहे, पण ज्याची अंतर्वृत्ती, ज्याचं अंतकरण पंचाक या ठिकाणी राम बनलेलं आहे, त्याला चराचरामध्ये राम दिसतोय. जे जे भेटे भूत तेथे मानिले भगवंत सर्वस्य चहा होते हृदयनिष्ठो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये हनुमंताला देव दिसतोय, हनुमंताला राम दिसतोय. म्हणून हनुमंता तुला कपट ओळखता येत नाही. विनवित आसे मी तुझे प्रती सावध ऐके कपी केवळ कपटाची कपट मूर्ती तो हा राक्षसाची विनवणी करते तुला, उपकार केलेस तू माझ्यावर. मगरच्या जन्मामधून मी कित्येक वर्ष खितपत पडले होते, त्यातून मला तू मुक्तता दिली. तुला हात म्हणून सांगते, हा जो तू देव समजतोय, साधू समजतोय, सज्जन समजतोय, तो सज्जन नसून राक्षस आहे. तो रामाचा निज भक्त स्वामी काया लढू दुखतो आदि संकटी दूर पंत कर्मोनी येते आलसी. हे हनुमंता राक्षस आहे. तुला ठगवण्यासाठी, तुझा इथं वेळ घालवण्यासाठी कित्येक महिन्यात हा काम निघालाय. अप्सरा सांगू लागली, त्यासी म्हणती परम साधू तो हा कपटी मावळे जाण राक्षस दुर्बुत तुझ छळवाद करू आला. अरे बाबा तू साधा आहे, भोळा आहे, खरा भक्त आहे. तुला कपट ओळखता येत नाही, पण मला माहिती आहे हनुमंता. अरे तू त्या साधू म्हणतोय, कुणालाही साधू वाटते. बाबी कपडे घातले, कोट कपाटीला गेले, वर्णन मगाशीच आपण ऐकलेलं आहे.
पण हनुमंता तो साधू नाही, तो राक्षस आहे. या राक्षसाचा तू काटा कर. अप्सरा सांगू लागली, रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करो नियायत ठाकून आला दोन प्रवत चरणात तुझा. हनुमंताचे कोण सांगते आहे? रावणाचा परमात्मा, रावणाचा जवळचा नातेवाईक आहे. कसा असं रावणा सांगतात? अरे वाईट आहे, छळ करतोय, माया या ठिकाणी निर्माण केलेली आहे. म्हणून हनुमंता कपट चिन्ह बाजूला सांग आणि तो राक्षस आहे. हा काळने मी राक्षस ब्राह्मण रूपे तापस धरून आला तापस वेश अति दुर्दर्श महापापी. अरे हा महापापी आहे. साधू संताला जो छळ करतो त्याच्या एवढा पापी कुणीही नाही. आम्ही बाबा एवढा साधूचा वेश घेतला, संन्यासाचा वेश घेतला, माया निर्माण केली आणि सर्व छळ हनुमंता फक्त तुला अडकवण्यासाठी केलं. पुन्हा पुन्हा बोलू लागली, याचा विश्वास धरिसी छळ करील जनार्दसी छळ चंद्याचे विरासी बहुमायसी जाणत. हनुमंता छळवाचा तू याच्यावर विश्वास ठेवा. याच्या मायेमध्ये अडकला तुला मामाकडे जाणं होणार नाही. म्हणून यातून सावध हो. अप्सरा बोलू लागली, चल उदय सुभानू गोवा कपिनंदनू कामाराव सिंधारणू वैसा पण करोनी आला. अरे हनुमंता, हा कावळे मी दिवस उगवेपर्यंत तुला इथं अडकून ठेवण्यासाठी नाही, अडकला संधी बघून मारण्यासाठी इथं आलेला आहे. कशासाठी लावलंय? सज्जनाचे घरचे अन्न. कशाला पाणी तरी प्यायचंय? तर पाण्यामध्ये ग्वारे, पाण्यामध्ये मगर आहे. तुला त्या ठिकाणी मारण्यासाठी, तुझा काटा काढण्यासाठी हा आलाय. सावध हो. सत्यवादी माझे वचन वंदी महापापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्य जाण कपिनाथा. तुला सत्य सांगते, तुला खरं सांगते. अरे हा वाईट आहे, हा मायावी आहे, हा कपटी आहे, हा राक्षस आहे. त्याला जिवंत ठेवायचं नाही. सापाला दूध पाजायची गरज नाही. हनुमंता लवकर उठ आणि त्याचा काटा काढ. अप्सरा जाता जाता हनुमंताला ऐसे बोलणी सुंदरी गेली अंतरिक्ष गगनातरी चाकटला तो अंतरी कपी केसरी अति विस्मित. अप्सरा निघून गेली. जाता जाता हिताचं सांगितलं, राक्षस आहे म्हणून सांगितलं. हनुमंताला अंतर्मनामध्ये बघितलं आणि हनुमान चाकटला गेला. आश्चर्यचकित झाला, आश्चर्यभीत झाला. गेली अंता स्वर्गना चलवतले कपिनंदना विचार धरिला निज मन दुष्ट हनन लागोनी. हनुमंताच्या मनावर प्रश्न पडला, अरे मी ज्याला साधू म्हणलोय, संन्यासी म्हणलोय, तो नेमका आहे तरी कोण? अंतर्वृत्तीमध्ये विचाराचे हनुमंत राया करू लागले. बाह्य स्मरणी रघुनाथ दृष्टावलिकता मूळ उडाली कपटता तुता तीन बेने. हनुमंताला काय केलं? सत्य संकल्पाचा दाता नारायण, बुद्धी देणारा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचं राम तत्वाचं ध्यान केलं. मोठ्याने या ठिकाणी जे जे काम केला आणि ज्यावेळी जे जे काम केला कपट संपलं गेलं. देवना होनी देही पाहणे पाहता ताई द्रष्टा द्रष्ट दर्शवती नाही द्रष्टा तोही हरबे. आपल्याला वाटेल मनोजव मावत तुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमत्ता वरिष्ठ सर्वांना माहिती आहे. हनुमान कसा आहे? बुद्धीनं श्रेष्ठ आहे, ज्ञानानं श्रेष्ठ आहे, ताकदीनं श्रेष्ठ आहे. तरी सुद्धा कारण मी ओळखता आला नाही. कारण या ओळीमध्ये का ओळखता आला नाही? काय पहिल्याकडे वाचा कदा होणे पाहिजे. हा जो हनुमान आहे, पाहणारा मी आहे
आणि हे जे पाहणारं दृश्य आहे ते मी नाही तर दुसरं आहे असं आपल्याला वाटतं. पण हा जो हनुमान आहे, जशी भक्ताची अवस्था नंदीग्रामामध्ये तशीच अवस्था या हनुमंताची आहे. माझ्यामध्ये असणारं रामतत्व आणि मी कसलाही फरक नाही. मीच राम आहे. मी जे पाहतोय ते राम आहे. मी जे पाहणार आहे, ही जी क्रिया आहे ती सुद्धा राम आहे. कोणताही भेद शिल्लक राहत नाही. पाहणारा मी आहे, समोरचा मी आहे आणि क्रिया सुद्धा मी आहे. मी म्हणजे राम आहे. अशी अवस्था हनुमंताची झाल्यामुळे हनुमंताला कपट चिन्ह ओळखता आलेलं नव्हतं. द्रष्टा हरपलिया पाही दर्शन नूरेची काही भावनेची ठाव नाही वेगळे काही दिसेना. आणि ज्यावेळी दुष्ट म्हणजे मी पाहणारा जर रामरूप झालो, राममय झालो, मी कोण आहे विसरलो, मी काय पाहतोय विसरलो, तर दुष्टा शिल्लक राहत नाही. अवस्था दुष्ट शिल्लक नाही राहिला, दर्शन शिल्लक राहत नाही, दृश्य शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे अवस्था हनुमंताची झाली. द्रष्टा होया परिचिन्न तरी भासे रसाचे भान झाली या त्रिपुटीची बोलवण कपट चिन्ह देते. ज्यावेळी मनुष्य परिच्छिन्न दृष्टीने बघतो, इतका हनुमान व्यापक दृष्टीने बघतोय, विस्तार दृष्टीने बघतोय की राम अहं ब्रह्मास्मी आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्त्वमसी मीच देव आहे, मीच राम आहे. या अंतर्वृत्तीने हनुमान बघतोय. हनुमंताला कपट दिसायला तयार नाही. पण हनुमंताला परिच्छिन्न होत्या. ज्यावेळी पाहिलं त्यावेळी हनुमंतामध्ये असलेली जी त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीची बोलवण झाली आणि हनुमंताला काळ नेहमी दिसू लागला. एका श्रीराम नामासाठी उडती कपटाची या कोटी श्रीराम कपीस निष्ठी कपट कोटी तेथे गयची. अरे बाबा, त्या बाबाचं नाव जरी घेतलं तरी कपट शिल्लक राहत नाही, पाप शिल्लक राहत नाही. काही पाठ सगळ्यांना माहिती आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नुसतं नावाचं नाव घेतलं, पुण्य मोजता येत नाही, पाप शिल्लक राहत नाही, कपट शिल्लक राहत नाही. हनुमंतामधील जे अज्ञान आहे ते अज्ञान जपलं गेलं आणि तो साधू कारणेनी भासू लागला. राक्षस भ्यासुरा पापी दुराचार याची सत्वर मारीन. हनुमंताला विचार केला, हा साधू समजला पण हा साधू नाही, राक्षस आहे. हनुमंतामधील या ठिकाणी प्रत्येक गोष्ट संपली गेली. रामाचं नाव घेतलं, कारणेनी दिसू लागला, विचार केला, ह्याला जीव ठेवायचं नाही. तेने साधून पुरुषात करुवाला माझा घात आती बळी रामदूत याचा निपात करीन. विचार केला, ह्याला पुरुषार्थ दाखवला. हवे पण कसा कपट केलं, छळण केलं, माया वापरली, साधूचा वेश घेतला. ह्याला जिवंत ठेवायचं नाही. ऐसे बोलून कबीर आला राक्षसा समोर. बोलून निष्ठुर सोयवान सरसावला. विचार केला, स्वामी कामाला अडचण केलेली आहे, माझ्या बाबाच्या कामात अडचण आलेली आहे,
वाईटपणा केला, माईनं मला फसवायला बघितलं, पण आता मला समजलंय तू कोण आहे. आता मी तुला सोडल्याशिवाय राहणार नाही. कुठं पण जा, तुला मारतो. हनुमंतराय बोलता माझ्याने हाती त्वरित अजून वाचसी जीवेचित ऐसे जाणून निश्चित करी पुरुषार्थ. हे बघ, सांगतोय, पुन्हा म्हणशील सांगितलं नव्हतं. कुठं पण जा, कुठं बोललं, माझ्याच्यानं तुला सुट्टी नाही. 100% तुला आजमावणार आहे. म्हणून तुझ्या मधला पुरुषार्थ दाखव, तुझ्यामध्ये किती सामर्थ्य आहे दाखव. अशा प्रकारचा हनुमान कर्णिमीला बोलू लागला. श्री प्रभु रामचंद्र नमः, श्री कृष्ण नमः, श्री गुरुदेव नमः. माग बोलू नका जरा थोडा. आई से बोलता मारुती, सरसावला राक्षस मूर्ती. रणी जिंकावया कपी प्रती, साठोपचे ते मांडिला. ओम नमो ज्ञाते वेद प्रतिपाद्या, जय जय संसवेद आत्मारूपा. देवा तुझी गणेश कलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासो अवधारी तुझी. श्री गणेशाला वंदन. श्री गुरु शिलीन राहून संत श्रोतेच्या पायी नतमस्तकून कथेचं अनुसंधान या ठिकाणी. आणि हनुमान आणि त्या काळनिमीला म्हणत आहे, ए काळनिमी, तू आता माझ्या पुढे वाचणार नाही आणि मी तुला ठेवतच नाही. असा म्हणला, सरसावला, त्याच्या अंगावर गेला. काय झालं? ऐकून कपीचे उत्तर, काळ नवीन शचर. धरी धरी क्राळ शरीर, आते व्यासुर वाचत. हनुमंताचं बोलणं त्या काळनिमीनं ऐकलं, भ्यासूर रूप. आणि कुणी धरलं? काळनिमीनं धरलं. म्हणले जस योजने वाढला म्हणजे, आडवा योजने वाचला. माताच्या उभारले कच जैसे वृक्ष तुलप्राय. वा. आणि काय भ्यासूर रूप धरलं म्हणले. उंच किती 40 कोस झालाय, आडवा 20 कोस झालाय. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आणि भ्यासूर रूप त्याचं ती केस होत, जसं काय एखादं झाड कसं उभं राहावं असं मोठमोठेले उंच केस. आणि उभा राहिला म्हणले. हॅलो हॅलो, माग बोलू नका, मागं बोलू नका, शांतता राखा. आठही दाडा चमचमीत वासाच्या चकडे आत. सगळ्या असू देणे तळत्या कैसा वासाचा व्याकुळ. आणि काय सांगायचंय म्हणले, 8ही दाडा चमचमीत. आणि आतमध्ये मांसाचं असं, ज्या मांसाचं एवढं गोळ होतं की भ्यासूर तो दिसत होता. आणि कसं रूप होत, अतिशय क्रूरपणे दिसत होता. म्हणले बोयातडी मुळे खोल, जैसे दगदगीता तैसे दिसती नेत्र गोळ. आते विक्राळ आखरते, भुवया त्याच्या खोल खोल गेलेल्या, डोळे त्याचे लाल रक्तासारखं. आणि त्या संपूर्ण असं. आणि त्या ठिकाणी हे जो राक्षस आहे काळनिमी, आणि अतिशय भ्यासूर दिसू लागला. हनुमंतावर चाल करून येऊ लागला. तैसा मेघ गडगडीला, तैसा निशाचर गर्जनला. कोणीत घेऊ विनला, हनुमान द्रष्टे लक्ष्मणी. आणि ज्याप्रमाणे यांनी काय केलेलं आहे, हनुमान समोर आहे, हातामध्ये कोलीत घेतलेलं आहे आणि धावत सुटलेला आहे. कुणावर? हनुमंताला लक्षून. आणि मग हनुमंत सुद्धा काय करतोय माझा बाप्पा? वेगी वाढला कपी केसरी, दायोजने गगनांतरे उचलणी दोरे चालीला. आणि ज्यावेळेस हा भ्यासूर काळनेमी
हनुमंतावर चाल करून आला, तो गगनात उसळला, त्याच्यापेक्षा कितीतरी असा उंच वाढला आणि तो त्या राक्षसावर धावून चालला. काय केलं त्यांनी? जैसा तापला गोळगोळ तैसा परतला गोळा सवेगा चालिला सबळ जैसा कळवळा अग्नीचा. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेस म्हणले हनुमंतानी उसळी घेतलेली परतून माघारी आलाय, त्या कुणावर वार करायचाय? काळनिमीवर वार करायचाय. जसा अग्नीचा गोळा म्हणले लाल बुंदा असावा आणि तो परतून माघारी यावा आणि एखाद्या ठिकाणी पडून त्याचं भस्म व्हावा, अशी अवस्था आणि त्या ठिकाणी झालेली आहे. लक्ष्मणिया निशाचरे उडी घातल्या सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी भारवरी पडता. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि अशा पद्धतीनं उंचावरून माझ्या मारुती बाप्पानं अशी जोरात या ठिकाणी उडी टाकली. कुठं टाकली? काळनेमीला लक्ष्मण. आणि काळनेमीचा सर्व हाडासहित आणि चक्का चुरा झाला म्हणले हनुमंताच्या राक्षसा तरपडी आत्रंगाची दली आरोळे कपे तुझे दस मिळे मिळावळे करीना. आणि एवढं जरी झालं, एवढं त्यांनी अंगावर उडी मारली, चकाचूर झालाय, तरी सुद्धा त्याची तोंडातला अवसान गेलं नाही. आणि तो तिथून सुद्धा काय म्हणतोय? ए कपी, अरे तुझी मी काय करेन? राख रांगोळी करीन म्हणली, आता तुला ठेवत नाही. काय नेहमी बोलतोय? आयसे बोलता राक्षस भूमी आगला कर्कश निदा उठला बहुवचा पर्वत्याचा दना निला. आणि अशा पद्धतीनं काय झालेलं आहे की ही जी कपी आहे, हनुमंतानी त्याला काय केलेलं आहे की तिथं त्या ठिकाणी नमलाय, सर्व संपलंय, राहिलं काय शिल्लक नाही. आणि फक्त तरी सुद्धा हनुमंतावर बोलतोय, आवाज चढवतोय. आणि तिथं एवढा आवाज झालाय की सर्व पृथ्वीवर या सर्वकड म्हणजे काय झालेलं आहे की सर्व पशु पक्षी पर्वत सर्व हादरलेले, एवढा दणका जोरात उडी मारलेली होती. आणि अशी अवस्थात पुढं काय करतात म्हणले? शब्द झाला त्याचे बुद्धे जागे झाले सत्वर घेऊन आचा त्रात्रा पर्वतेंद्र स्वदिते. आणि काय सांगायचंय म्हणले? एवढा आवाज झाला. मग हे आवाज कशात झाला? आणि ती जी काही बनकरं होती आणि ते सर्व किन्नर जागे झाले, आपापली शस्त्र घेतली. त्यांना वाटलं आपल्यावरच विघ्न मोठं आलंय आणि हातात शस्त्र घेऊन त्या कशावर? पर्वतावर सैरा वैरा धावू लागले, शोधायला लागले कोण आले. दणका उठला दुर्धर जागे झाले सत्वर घेऊन आचा त्रात्रा पर्वतेंद्र स्वदिते. आणि अशा पद्धतीने आवाज आलाय, शस्त्र हातामध्ये घेतले, बनकर सारे जागे झाले, सैरा वैरा धावू लागले, पर्वतावर शोधतात नेमकं काय झालंय, कोण आलंय. तेव्हा ते किला कपी केसरी भवता भेडिला समग्रे वर्ष तातेच्या त्रात्रे निशी माझे त्वरे विचकैवी करिसे. आणि त्या पर्वतावर शोधू लागले आणि तेवढ्यात त्यांना हनुमान दिसले. सर्वांनी त्याला अगदी घेरा घातला, शस्त्राचा वर्षाव करू लागले आणि विचारू लागले, कोण एवढ्या रात्रीचं आणि तू चोरी करण्यासाठी इथं फिरतोय, तू आलाय. आणि म्हणून त्याला सर्वांनी अडवलं. काय करतात? तू कोण कसा कोण आयसी वा. मध्ये रात्री का पर्वती सैरा विचारसे आज्ञा कोणाचे पुशिली. अरे तू कोणाचा कोण आणि एवढ्या रात्रीचं हित कशाला आलाय? आणि हित येण्यासाठी तू परवानगी कोणाची घेतली म्हणले? म्हणून इथं आला. निशे मध्याह्न अंधारे तो विचारसे गिरी शिखरे पर्वताकार रे कोण
एवढी अंधार आहे आणि एवढ्या अंधारामध्ये नेमकं आणि ह्या धरतीवर एवढं मोठं आगड बंब आणि काय पडलेलं आहे, कुणी पाडलंय म्हणले, काय झालंय? एक मला ती पुसता काया धरा बांधा हात पाया मध्यरात्री विचारत आहे. तस्करा होया सर्वता वा. अरे कशाला रे म्हणले आता चौकशी करताना विचारता, दारा की म्हणले त्याला बांधा हात पाय आणि एवढ्यामध्ये ह्या अंधारामध्ये निश्चित तस्कर आहे म्हणले, चोरी करायला आलाय. आयसा करीती कळवळा विनागा स्वभावते सकळ ते कोणी गोळा गोळा मधुरा बोला बोलाता. आणि या सर्व निशाचरांनी अगदी त्याच्यावर ह्या बोलाचाच आणि वर्षाव केला आणि तेव्हा हनुमान त्यांना मधुर स्वरामध्ये बोलू लागले. का तर आपल्याला राम कार्य साधायचंय, मग यांच्याशी भांडण करण्यात मजा नाही म्हणले, आता गोड बोलून आपलं कार्य साधू. म्हणून काय बोलतोय हनुमानजी? जम्बूद्वीपाच्या दक्षिण कोणी किष्किंधाचे राजधानी सुग्रीव राज चुडामणे तयस्थाने नांदत. अरे बाळा, या जी काही दक्षिण जी काही हे आहे आणि त्या ठिकाणी किष्किंधा नगर आहे जम्बूद्वीपावर, आणि त्या ठिकाणी म्हणले सुग्रीव राजा आहे, तिथला वानरांचा आहे, तो राज्य करतोय. आणि अशा ठिकाणी पुढे आणखी काय सांगतोय? सखे श्रीरामेशी स्वामी माने श्रीरामाचे तन मनार पिले भक्तीचे वानराचे अति प्रेम. आणि काय सांगायचंय म्हणले, या किष्किंधा नगरीमध्ये आणि तो वानर आहे ना, राजा आहे, पण त्याचं सख्य कुणाशी जमलंय? प्रभू रामचंद्राशी. आणि तो स्वामी मानतोय. सर्व वानर सेना सुद्धा अगदी त्यांच्या बरोबर आहे, पाठीशी आहे म्हणले. आणि त्यांचं सख्यत्व असताना पुढं काय झालं? राम रावणा चरण युद्ध झाले अति दारुण. रावण ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडीला. आणि काय सांगायचंय म्हणले, सर्व वानर सेना प्रभू रामचंद्राच्या संगतीने लंकेत गेले. राजा रावणाचं आणि रामाचं युद्ध झालं आणि त्या ठिकाणी त्या राजा रावणाने महादारुण युद्धामध्ये काय केलं? वावया सौमित्राशी नेहू आलो औषधेसे विघ्न न करावे आमासी नमन तुमसी करीतो. आणि त्यात राजा रावणाने ब्रह्मशक्ती सोडली माझ्या लक्ष्मणावर आणि ती त्याच्या हृदयात भिडली. अरे जर त्या दिवस उगवायच्या आज जर मी नाही औषधी घेऊन गेलो तर त्याचा प्राण जाईल, म्हणून मी त्या स्वामीचं कार्य करण्यासाठी आलोय आणि मला तुम्ही सहाय्य व्हावं आणि मला सहकार्य करावं असं विनंती केली. उदया येता गबस्ती प्राण चांडिलं उर्मिलापती म्हणून औषधी मध्ये रात्री नेवन शेते मी आलो. अरे बाबांनो, काय सांगायचंय? आणि जर दिवस उगवायच्या आज जर मी औषधी नाही घेऊन गेलो तर सौमित्र काय करील? आपला प्राण सांडेल म्हणले. मग त्याचा प्राण तर जाऊ द्यायचा नाही आणि म्हणून हे तत्काळ मला कार्य करायचंय ताबडतोब आणि म्हणून तुम्ही मला सहकार्य करावं असं विनंती करतोय. सुग्रीवे सहित वानर सकळ श्रीरामाचे किंकर माझे नाम मानवीर मार्ग सत्वारा मज द्यावा. आणि म्हणून माझ्या राम प्रभूला सहकारी सर्व वानर आणि त्या सुग्रीवाचे किंकर आहेत, राम प्रभूचे किंकर आहेत आणि मला लवकर जायचंय. माझा मार्ग सत्वर लवकर तुम्ही मोकळा करावा, मला माझं एवढं कार्य करून द्यावं म्हणले. आम्ही कार्याचा दिता पूर्ण सर्वता करून विघ्न
तुझा जळना श्री रघुनंदना वेला. आणि म्हणून माझ्या स्वामीचं कार्य करण्यासाठी मी आलोय आणि स्वामींचं कार्य करत असताना तुम्ही मला विघ्न करू नये. आणि जर तुम्ही म्हणले पुढील कार्य करत असताना तुम्ही जर विघ्न आणलं तर प्रभू रामचंद्र रागवेल म्हणले. कायचे बोलता कपी केसरी गंधर्व सरसा बोले भारी केवळे राम वाची सुग्रीवाची खोरी औषधी रात्रीने हो वारो. आणि म्हणून सांगतो बाबांनो की तुम्ही काय करावं माझ्या प्रभूचं कार्य. अरे राम सुग्रीवाची महान थोरी म्हणले आणि त्यांच्यासाठी मी एवढ्या रात्रीच त्यांच्यासाठी औषध देण्यासाठी आलोय. म्हणून माझं तुम्ही काय करावं मार्ग सोडावा. सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले गदा परी गती कट भाले वर्ष लागले समकाळे. आणि एवढं सांगून मी आणि या सैन्याने या बनकरांनी त्याचं ऐकलं नाही. हातामध्ये शस्त्र घेतली, कोलीत घेतले, भाले घेतले, सर्व घेतलं आणि हनुमंतावर आणि धावून चालले म्हणले. हॅलो वाचिकाची सेवा